रायगडकर प्रतिष्ठानद्वारे गजेंद्र भडके आणि शोभाताई भडके यांच्या स्मरणार्थ वृक्षरोपणाचा कार्यक्रम कासगाव श्री गणेश चव्हाटेश्वर मंदिर कासगाव येथे आयोजित करण्यात आलेला आहे। त्या भडके साहेबांच्या स्मरणार्थ म्हणजे खरोखर कोणाच्या आठवणीसाठी काय करायला हवं आहे, एक चांगला आम्ही रायगडकर या प्रतिष्ठानाने एक चांगला उपक्रम घेतलेला आहे का खरोखर ही झाडं जशी मोठी होती तर त्यांचं स्मरणसुद्धा होईल यावेळेस। असा एक चांगला उपक्रम आमच्या गावामध्ये राबवण्यात येत आहे। आम्ही खरोखर आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि श्री गणेश चव्हाटेश्वर मंदिर व संस्थान यांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो। आमच्या मंदिरावरनं आमच्या गावाच्या इथे वृक्षरोपणाचा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे। आम्ही सर्व ग्रामस्थ आमच्या परीने जे काही सहकार्य लागेल ते आम्ही करायला तयार आहे चांगल्या प्रकारे, जेणेकरून ही आज इथेशी या वृक्षरोपण केल्याने इथे भाविक भक्त दर चतुर्थीला पहिले आमच्या इथे 100 यायचे, नंतर 200 400 आज हजारोच्या संख्येने प्रत्येक चतुर्थीला इथे भाविक भक्त येतील। कारण आमचा गणपती देवस्थान हा एक पावन पावणारा गणपती देवस्थान आहे, म्हणून इथे जास्तीत जास्त भक्त प्रत्येक वर्षी वाढ होत असते। आणि आमच्या मंडळाने आणि ग्रामस्थांनी मिळून दर महिन्याला चतुर्थीचा स्नेहभोजन संध्याकाळचं इथं आयोजित करतात। त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस इथे प्रत्येक चतुर्थीला हजारोच्या संख्येने भाविक भक्त येतात आणि त्यांना या वृक्षरोपणाचा या जेवढे वृक्षरोपण करतील त्यांचा लाभ होईल। दुपारी सुद्धा काही भक्त येतात, त्यांना त्याच्या सावलीचा फायदा होईल। इथे काही फळझाडं मंडळ लावणार आहे, त्या फळझाडांचा सुद्धा उपयोग होईल, भाविक भक्तांना होईल, ग्रामस्थांना होईल। इथे येणाऱ्या सर्व पर्यटक सुद्धा काही येतात इथे त्यांना सुद्धा इथे त्याचा लाभ होईल। आणि खरोखर त्यांनी ज्यांच्या स्मरणार्थ इथे केलेलं आहे त्यांची आठवण ही त्या फळझाडांच्या वरून आणि या फुलझाडांच्या वरून येत राहील। मी खरोखर माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आमच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांच्या मंडळाला शुभेच्छा देतो। गणपती बाप्पाच्यांनी प्रार्थना करतो की मंडळाची प्रगती वर्षानुवर्षे वाढत राहो ना, सर्व मंडळाचे जे एवढे पदाधिकारी आहेत त्यांना सुख समृद्धी आणि निरोगी लाभो हीच गणपती बाप्पाच्यांनी प्रार्थना करतो।